केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड प्रकरणातील 3 आरोपींना आज दिनांक 3 मार्च रोजी दुपारी 4 वाजता भुसावळ येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते। त्यातील 3 आरोपींना 5 मार्चपर्यंत 3 दिवस पोलीस कोठडी यावेळी सुनावण्यात आली आहे। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येसह तिची मैत्रिणीची कोथळी येथील यात्रेमध्ये छेडखानी यावेळी करण्यात आली होती। या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 3 आरोपींना आज भुसावळ न्यायालयामध्ये यावेळी हजर करण्यात आले होते। या संदर्भात पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व सरकारी वकील संजय सोनवणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। काय सांगणार, आज आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। आज रिमांड कामी 3 आरोपींना मान्य न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। मान्य न्यायालयानं त्यांना दिनांक 5 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे 3ही आरोपींना। एकूण किती आरोपी आणले होते? एकूण 3 आरोपी आहेत जे मेजर आहेत। एक अल्पवयीन आहे, त्याला आपण जळगावला हजर केलेलं आहे। आणि त्यांना किती कोठडी वगैरे काय देण्यात आली, काय सुनावणी झाली? सुनावणीमध्ये आमच्यातर्फे आर्ग्युमेंट झालं रिकव्हरी पाहिजे इतर आरोपींच्या संदर्भात, आणि मग पुढच्या बाजूनं ऑब्व्हियसली त्याला अपोज झाला। तर या प्रकरणामध्ये किती फरार आरोपी आहेत शोध चालू आहे, त्यांचा शोध चालू आहे। इतर 3 आरोपी आहेत फरार, त्यांचा शोध चालू आहे। त्यासाठी विशेष पथकं पण नियुक्त करण्यात आलेली आहेत माननीय SP साहेबांच्या आदेशाने। घटनेमध्ये एकूण आरोपी किती आहेत आणि सध्या ताब्यामध्ये किती आहेत? एकूण 7 आरोपी आहेत, त्यापैकी 3 आरोपी अटक आहेत, 1 आरोपी ज्युवेनाईल आहे आणि इतर 3 आरोपींचा उर्वरित शोध चालू आहे। सर, काय बोलणार? आज मुक्ताईनगरचे जे आरोपी होते त्यांना आणण्यात आलं। मुक्ताईनगरच्या घटनेच्या संदर्भात हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असा गुन्हा आहे, बाल लैंगिक अत्याचाराचा। याच्यामध्ये एकूण 7 आरोपींविरुद्ध ही फिर्याद दाखल आहे। पैकी 3 आरोपींना आज अटक करून पोलिसांनी मुक्ताईनगर पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं आणि या घटनेमध्ये ज्या मोबाईल फोनमधून या आरोपींनी मोबाईल चित्रीकरण केलेलं होतं तो मोबाईल जप्त करायचा आहे, इतर फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे। या कारणांसाठी पोलीस कस्टडी रिमांड मिळावी म्हणून मागणी केलेली होती। सरकार पक्षातर्फे आणि आरोपींतर्फे या कामी युक्तिवाद करण्यात आला आणि मेहरबान विशेष न्यायालयाने या कामी अटक आरोपी जे आहेत 3 त्यांना 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडीची सुनावणी केलेली आहे। जे आरोपीचे वकील होते त्यांनी काय मागणी केली आहे? त्यांनी मागणी केलेली होती की आरोपींना अटक करून 12 तास झालेले आहे, कोणती पोलीस कोठडीची गरज नाही अशी त्यांनी कोर्टाकडे मागणी केलेली आहे। तर या प्रकरणामध्ये अधिकाधिक पुरावे गोळा करण्यासाठी जे आहे परत पोलिसांकडून 10 दिवसाची PC जी आहे ती मागण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता न्यायालयाने या प्रकरणात 3 दिवसाची PC दिलेली आहे। न्यायालयाने या प्रकरणामध्ये 5 मार्चपर्यंतची पोलीस कोठडीची मागणी मान्य केलेली आहे। यामध्ये युक्तिवाद होताना इन कॅमेरा झाला आहे, काय झालं? इन कॅमेरा युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे।